नमस्कार, मी सुजित. आपल्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा ग्रामपंचायतीने गावातील बेकायदा अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत ही अतिक्रमणे पाडली आहेत. परंतु ही कारवाई करत असताना ग्रामपंचायतीने गावातील सर्वपक्षीय नेत्यांची वादग्रस्त अतिक्रमणे न पाडता केवळ गरीब जनतेची अतिक्रमणे पाडण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता केलेली ही ग्रामपंचायतीची कारवाई वादातीत ठरत आहे. या सर्व कारवाईबाबतची वास्तवता जाणून घेतली आहे ती आमचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. पाहुयात सविस्तर. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव सावा हे मोठं नावाजलेलं गाव. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार यांचं हे गाव. या गावचं गावपण राजकारण अतिशय मोठं जरी असलं तरी सध्या अतिक्रमणाच्या विषयावरनं ह्या गावाची एक वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे. गरिबांचं अतिक्रमण तोडलं व मोठ्यांचं तोडलं नाही अशी स्थानिक नागरिकांची ओरड आहे. आपण हे जाणून घेण्यासाठी आपल्या आवाजच्या टीमसह निमगाव सावामध्ये दाखल झालेलो आहोत. ग्रामपंचायती कार्यालयामध्ये आलो असता या ठिकाणी आपण पाहू शकतोय कुलूप आहे, त्यामुळे त्यांची बाजू आपल्याला अजून समजलेली नाही. आपण ती समजून घेण्याचा प्रयत्नही करणार आहे. या ठिकाणी कोणाकोणाची अतिक्रमणं काढलेली आहेत, अतिक्रमणं कधीपासून झालीत, ती कोणामुळे झालीत, त्याला कोण जबाबदार आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. आपला आवाजचा हाच प्रयत्न असणार आहे की जनतेला सत्य सांगणं, सत्याचीच बाजू आपण घेणार आहोत. कुठल्याही प्रकारचं यामध्ये लोकांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्याचा आपला प्रयत्न नाही. सर्वसामान्यांवर जर अन्याय होत असेल तर तीच भूमिका आपली असणार आहे की सर्वसामान्यांना याबाबतची वस्तुस्थिती सांगणं. निमगाव सावा तालुका जुन्नर या ठिकाणी ग्रामपंचायतीने अतिक्रमणं काढलेली आहेत. या अतिक्रमणासंदर्भामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. या गावावर वर्चस्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंगजी पवार यांचं. त्यांचीच ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. ग्रामपंचायतीनं या गावातील काही अतिक्रमणं काढली आहेत. माझ्यासोबत पांडुरंग पवारांचे भाऊ वासुदेव पवार आहेत. त्यांचंही अतिक्रमण ग्रामपंचायतीनं काढलेलं आहे. त्यांची याबाबतची काय भूमिका आहे, काय त्यांना वाटतंय? त्यांचं आहे त्यांनी घेतलं काढून, आपल्याला काही त्याचं म्हणणं नाही. आपलं त्यांचं जागा होती त्यांनी, त्याला आपण खुशीनं काढून दिले, आपलं काही नाही. पांडुरंग पवार यांची गेल्या 25 वर्षापासून या गावावर निर्विवाद सत्ता आहे, वर्चस्व आहे. आतापर्यंत हे अतिक्रमण झालं, ग्रामपंचायतीनं कारवाई का केली नाही, काय सांगाल? काय आता आपण कुठं नाही सांगता यायचं, पण नाही आपण आज त्यांचं होतं त्यांनी मोजून झालं, त्यांची पाठीमागे त्या मोजणीप्रमाणे आपण काढून दिले त्यांना. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं होतं हे तुम्हाला मान्य आहे. ग्रामपंचायतीनं अतिक्रमण काढले याच्याबद्दलही तुमचा काही आकस नाही? आमचं काही नाही म्हणलं, आहे त्यांचं ते काढलं, त्यांनी बरोबर काढलं. तुम्ही शासनाच्या जागेत अतिक्रमण केलं होतं हे तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे. या संदर्भात समजा काही शासनाने कारवाई केली तरी ती तुम्हाला मान्य असेल? कारण आता त्यांची मोजणी करून घेतली. तुम्ही मग आमच्या हातात राहील शिल्लक. आता आमच्या हातीत बांधकाम तेवढं थोडं करून घ्या आम्ही आमचं फक्त. निमगाव सावा येथील अतिक्रमणाचा हा मुद्दा जरी वादातीत ठरत असला तरी काही नागरिकांचं म्हणणं आहे की हे अतिक्रमण ग्रामपंचायतीने आम्हाला काढायला सांगितलं, ते आम्ही स्वतःहून काढलं. ग्रामपंचायतीच्या कारवाईबद्दल आमचं कुठलीही हरकत नाही. जे ग्रामपंचायतची रिक्सर जागा होती त्यांनी जे अतिक्रमण काढले ते बरोबर आहे. काय मग या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण केलं, हे नियमबाह्य केलं, हे तुम्ही अतिक्रमण का केलं होतं, काय सांगाल? हे 1996 पासून ते रिक्सर होतंच. त्याच्यानंतर ॲक्शन आत्ता झाली, त्याच्यामुळे आत्ता काढले. ग्रामपंचायतची ॲक्शन आत्ता आपण पाहू शकतो. नागरिकांचं म्हणणं असं आहे की तब्बल 1996 पासून आम्ही अतिक्रमण केलेलं आहे. आता ग्रामपंचायत आमच्यावर कारवाई करते. ग्रामपंचायतीने केलेली कारवाई आम्हाला मान्य आहे. एवढे वर्ष त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आपल्याला पाहावं लागणार आहे की ग्रामपंचायत त्यांच्याकडनं दंडात्मक रक्कम वसूल करणार आहे का. आता याच्याबद्दल असं सांगावं लागेल का कारवाई करणं ग्रामपंचायतीपासून जर सुरुवात केली असली तर त्यांच्यापासून सुरुवात झाली असती. पण सर्वसामान्य पासून जर सुरुवात केली, ह्याच्या लोकांचा किती रिस्पॉन्स आहे? मुळात म्हणजे ग्रामपंचायतीच्या पुढचं शेड काढायची होती का रोडच्या कडेची अतिक्रमण काढायची होती याचा अजून कुणालाच माहिती नाही. हे प्रकरण आगऊ उपळलं गेलेलं आहे. सावा ग्रामपंचायतीनं अतिक्रमणाची जी कारवाई केलेली आहे ही कारवाई वादातीत ठरत आहे. ग्रामपंचायतीला जर अतिक्रमण काढायचीच होती तर धनदांडक्यांची अगोदर काढायला हवी होती, मात्र तसं ग्रामपंचायतीने केलेलं नाही. ज्या पांडुरंग पवारांची या पंचायतीवर गेले 25 वर्ष सत्ता आहे
त्यांच्याच मुलाचं या ठिकाणी अतिक्रमण आहे, मात्र त्या ठिकाणी कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही. त्याचबरोबर या ठिकाणी एक गॅस एजन्सी आहे, तीही अतिक्रमणात आहे, त्याच्यावरही कुठलीही कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायतीनं काही ठिकाणी गाळे भाड्याने दिलेले आहेत, त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे. काही दुकानदारांना NOC देऊन बँकेकडनं कर्ज दिलेलं आहे, त्यांच्यावरही कारवाई केली आहे. वास्तविक ग्रामपंचायतीला कारवाई करायचीच होती तर अगोदर नोटीस देऊन त्यांना विश्वासात घेऊन ही कारवाई करायला हवी होती. नेमकी ही कारवाई का केली, यामागं काही राजकारण आहे का, हेही शोधावं लागणार आहे. विचारलं होतं ना त्यावेळेस, तो अखंड गाळा आहे ना, गाळा तुटलेला होता. मी आता 6 महिन्यापूर्वी रिपेअर केलेला आहे. त्याला पैसे नाही हो. 5 वर्ष पदर भाडं भरले यांनी. ग्रामपंचायत मध्ये रिपेअर करून देतो, परंतु 5 वर्ष रिपेअर केला. ही आगपोटी आहे, ही सुटापोटी केलेली कारवाई. काय तुमच्या पंचायतीचा काय सोडा असू शकतो? राजकारणाचं बाकी काय, त्यांच्या बाजूने मतदान केलं नाही म्हणून. कुठल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने मतदान केलं नाही? कोणत्याच नाही ना ग्रामपंचायत. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत किंवा राष्ट्रवादीला मतदान केलं नाही म्हणून तुमच्यावर आक्षेपार्ह कारवाई होते असं तुम्हाला म्हणायचं? हा, मग या कारवाई पाठीमागं कोणाचा हात आहे, काय सांगाल तुम्ही? यात कोणता पुढारी लीडर तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पवारच लीडर आहे ना. पांडुरंग पवारांनी ही जी त्यांच्या बगलबच्च्यांनी कारवाई केलेली आहे, ही कारवाई आक्षाने असं तुम्हाला सांगायचं? आक्षाने कारवाई. आपण पाहू शकतो ज्या ग्रामपंचायतीने गाळे लोकांना दिलेले आहेत, त्याच गाळे मालकांवर, त्यांच्या दुकानावर, रोजीरोटीवर ग्रामपंचायतीने हातोडा घातलेला आहे. त्यांच्यावर पोटावर पाय देऊन एक पाप केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या पोटावर पाय दिल्यामुळे त्यांना ज्या दुःख झालेले, त्यांना ज्या वेदना झालेल्या आहेत, त्यांच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे, याला जबाबदार ग्रामपंचायत असणार आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने नोटीस देऊन कारवाई करायला हवी होती, त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. केवळ इलेक्शनमध्ये मतदान केलं नाही म्हणून जर ही कारवाई होत असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे. ग्रामपंचायतने आज जी कारवाई केली गावातील ह्या दुकानदारांवरती वगैरे, ही कारवाई करत असताना ठीक आहे, अनधिकृत बांधकामं तुम्ही पाडली पाहिजेत, परंतु ती कारवाई करत असताना तुमची कारवाई अधिकृत पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये एखादं नोटीस लावलं पाहिजे किंवा इथली जे दुकानदार लोक आहेत यांना नोटीस दिली पाहिजे अगोदर, त्यांना 2 तास समज दिली पाहिजे. त्यातून त्यांनी नाही ऐकलं तर तुमची कारवाई तिथून पुढं करायची ना. त्यातही तुम्हाला वरून आदेश पाहिजे आणि तो आदेश इथं प्रत्येकाला दिला पाहिजे. त्याला त्याची कल्पना दिली पाहिजे, बाबा हे तुला वरून नोटीस आलेलं आहे आणि तुझं बांधकाम पाडण्याची परवानगी आम्हाला दिलेली आहे. त्यानंतरच ती कारवाई व्हायला हवी. आता यापूर्वी काही गोष्टी अशा घडल्यात गावामध्ये. पूर्वीच्या काळात सरपंच पदांमध्ये, जुन्या काळामध्ये काही मोठ्या पुढाऱ्यांनी गावची जमीनच पूर्ण नावं करून घेतली. मोठ्या म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं नाही, जे काही सरपंच असतील त्यात किंवा काही इतर पुढारी असतील नावं. आता मोठे म्हणजे तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तुम्ही सुद्धा एक मोठे पुढारीच आहात आहे ना, पण मी त्यात मी नाही. काही जुन्या काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत तिथं की ग्रामपंचायतची जागा स्वतःच्या हातात सत्ता असल्यावर स्वतःचे नावं करून घेण्यात आलेले आहेत. असे 2-3 केसेस गावात आहेत. मग ग्रामपंचायतने पहिली कारवाई त्यांच्यावर करायला पाहिजे की ज्यांनी 100% जागा बळकावली. त्यांच्यावर कारवाई न करता हातभर जागा ज्यांची आहे त्यांच्यावर अगोदर कारवाई करण्यात आली आणि मोठे जे पुढारी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. आमच्याकडे अशी एक माहिती उपलब्ध आहे की पांडुरंगजी पवार यांच्या मुलाची हुंडेकरी बेकायदेशीर आहे, अतिक्रमण केलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी गांजवे यांची HP गॅस एजन्सी आहे तीही शासनाच्या जागेत आहे. पंचायतीनं त्यांना परवानगी दिली, पंचायतीने त्यांना नोटीस दिलं, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामागं काय राजकारण आहे, काय सांगाल? ग्रामपंचायतीने सर्वांना समान नाही दिलं पाहिजे. ग्रामपंचायतीने प्रत्येकावर कारवाई केली पाहिजे. कोणी आपल्या पार्टीचं किंवा इतर पार्टीचा असा विषयच नाही आहे. काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा कोणत्याही पार्टीचा असो, सर्वसामान्य जनता एक ठरली पाहिजे आणि सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे. पांडुरंगजी पवार यांच्या मुलाची हुंडेकरी अतिक्रमणात आहे, शासकीय जागेत आहे, हे पंचायतीनंच ठराव केलेला आहे, मात्र त्याच्यावर कारवाई होत नाही. सर्वसामान्यांना मात्र उघड्यावर टाकलं जातं. याविषयी आपण काय सांगाल? ग्रामपंचायतीने त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. जर कारवाई ग्रामपंचायत आता करत नसेल, अजूनही झाली नाही, तर आपली भूमिका काय राहील? ग्रामपंचायतीने जर त्यांच्यावर कारवाई केली नाही, असे जे लोक असतील बा पार्टिशन वाईज जर काय होत असेल तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ. आपण पाहू शकतो दत्ताजी गाडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, मात्र जी कारवाई झाली ती कारवाई कायद्याने झाली तर ती आम्हाला मान्य असेल. बेकायदेशीर कारवाई होत असेल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीनं गरिबांच्या पोटावर जर मारण्याचा प्रयत्न केला, त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. अशाच पद्धतीनं सर्वसामान्य अन्याय होत असेल आणि जर सगळेच एकोपा म्हणून बरोबर राहत असतील तर सर्वसामान्यांना निश्चित न्याय मिळेल. माझ्यासोबत
एक दुकानदार आहेत दादा मियाजी, त्यांच्यावर एक कारवाई केलेली आहे, त्यांचंही अतिक्रमण काढलेलं आहे. या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे, ग्रामपंचायतीने केलेली कारवाई कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, सर्वसामान्यांना अन्याय झाला आहे का, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काल जो प्रकार घडला निमगाव ग्रामपंचायतीचे प्रशासन ज्या वेळेस इथं आलं, आम्हाला सांगितलं गेलं 3 वाजता का हे तुमची दुकानाचे अतिक्रमण आहे ते काढून घ्या. मला सांगायला कोण आलं होतं? आमच्याकडे सरपंच उपसरपंच आणि काही ग्रामपंचायत सदस्य मला हे अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये काही लेखी नोटीस वगैरे दिली होती? लेखी नोटीस नाही, आम्हाला फक्त 3 वाजता पूर्वकल्पना म्हणून त्यांनी 3 वाजता आम्हाला काल दुपारी सांगितलं का तुमचं अतिक्रमण काढून घ्या. अतिक्रमण आम्ही त्यांना सांगितलं का आमचं जे मटेरियल आहे आम्ही काढून घेतो. हे सांगितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन आणून आमच्यावर ही GCP इथं आणून डायरेक्ट तोडफोड, आमचे मटेरियलचं नुकसान, आमचं कमीत कमी माझ्या या 2 दुकानांचं, आमच्या बहिणीचं दुकान आहे त्या 2 दुकानांचं कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाचं नुकसान झाले. ह्या सर्व नुकसानीला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आहे. यांनी अनधिकृत बांधकामं तोडावीत, त्याला ग्रामस्थांचा विरोध नाही. पण ज्या वेळेस तुमच्या हातात 25-25 वर्ष सत्ता असती त्यावेळेस तुम्ही जिथं अतिक्रमणं केली, गरिबांची जमिनी बाळकावल्या, त्यांचं अतिक्रमण आणि तुमच्या स्वतःच्या जमिनी ज्या बाळकावल्यात त्या स्वतः तुम्ही पहिले तिथून सुरुवात करायला पाहिजे होती. त्या जी ग्रामपंचायत इमारत आहे त्या ठिकाणी स्वतः पांडुरंग पवार यांचं जे वळसे पाटील विद्यालय आहे त्या विद्यालयाचं जे ऑफिस आहे ते सुद्धा ग्रामपंचायतच्या जागेत आहे, म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या जागेत आहे. त्यांनी त्याच्यावर कारवाई न करता आज ग्रामस्थांनी दबाव आणून त्याच्यावर कारवाई करायला लावली. त्यानंतर आत्ता दुपारनंतर त्यांनी कारवाई चालू केली. ज्यावेळेस एखादं गरीब माणसावर अन्याय होतो त्यावेळेस गरीब माणूस ग्रामपंचायत प्रशासनाकडे जातं, का ग्रामपंचायत प्रशासनाने तो अन्याय त्यांच्यावर करत असताना स्वतः काल पूर्ण बॉडी या अन्यायाला जबाबदार आहे. माझं तर शासनाला असं म्हणणं आहे का आपण जी या ग्रामपंचायतीने जी नुकसान केलेली आहे ती या गोरगरिबांना भरपाई म्हणून द्यावी. एका गरिबाचं दुकान त्यांनी अक्षरशः भुईसपाट केलेलं आहे. ज्या गरिबांनी महाराष्ट्र बँकेचं कर्ज काढलं आहे त्याच्यावर 1.5-2 लाख रुपये कर्ज आहे. ते ग्रामपंचायतीची NOC आहे का तू दुकान बांध, तरी त्याचं दुकान त्यांनी पाडलं. माझी शासनाला विनंती आहे का त्या गरिबाचं तरी त्यांनी भरपाई म्हणून, त्याला नुकसान भरपाई म्हणून ग्रामपंचायतीचं काहीतरी द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो. व ह्या कारवाईचा मी आपला आवाज प्रतिनिधी वाणी साहेब आपणाला विनंती आहे की आपण याचा पूर्णपणे पाठपुरावा करा अशी सर्व जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला विनंती करतो. थांबतो. तुम्ही एका पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहात. तुम्ही मगाशी म्हणालात की काही लोकांनी स्वतःच्या नावावर जागा बळकावल्या आहेत. तुम्ही त्यांचं नाव घ्यायला का घाबरता? घाबरत नाही. ती बळकावलेली जागा पांडुरंग पतसंस्थेच्या नावावर आहे आणि ती पतसंस्था कोणती आहे हे सर्वांना माहिती आहे का? त्यांनी कोणी सगळ्यांना माहिती म्हणजे तुम्ही नाव का घेत नाही? त्या संस्थेचा चेअरमन कोण त्या आहे? संस्थेचे संस्थापक सन्माननीय पांडुरंग पवार आहेत, सर्व चेअरमन मंडळी आहेत. मग ही संस्था कोणती आहे? जे शासनाची जागा पांडुरंग पवार यांनी बळकावली असं तुमचा आरोप आहे? शासनाची जागा बळकावलेलीच त्यांच्या लोकांनी आहे, पण जी गरिबाची जागा बळकावली ती त्यांनी मागं देऊन टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आपण पाहू शकतो लोकांच्या भावना अतिशय प्रक्षुब्ध आहेत. ग्रामपंचायतीनं जी कारवाई केली ती वास्तविक विश्वासात घेऊन करायला पाहिजे होती. पांडुरंगजी पवार पुन्हा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यांनी जर सगळ्यांना विश्वासात घेतलं असतं, गावाला बरोबर घेतलं असतं तर त्यांची कारवाई अतिशय योग्य ठरली असती. मात्र दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही. ग्रामपंचायतीने केलेली कारवाई कितपत योग्य आहे अयोग्य आहे आपण ग्रामपंचायतीकडनं जाणून घेणार आहोत. मात्र ज्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. ग्रामपंचायत ज्यांना NOC देते, ज्यांना कर्ज घेण्यासाठी परवानगी देते त्यांचंच अतिक्रमण काढते. ही कारवाई म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच हा प्रकार आहे. गाव तसं चांगलं पण या कारवाईने वेशीला टांगलं असंच म्हणावं लागेल. ग्रामपंचायतीच्या कारवाई संदर्भात काय वाटतंय ज्यांच्यावर कारवाई झाली आपण जाणून घेऊयात. मावशी काय सांगाल, ही कारवाई तुमच्यावर कशी झाली? काय नाही, मग फक्त याच्यासाठी मी दुकानासाठी लोन काढलं होतं 60,000 रुपये, पण ते माझ्याने अजून तर काय फिटलं नाही. त्याच्यावरच माझा निर्धार चालला होता. ते पण आता पडलं, ते मी काय करणार आता माहिती. तुम्हाला ग्रामपंचायतीने नोटीस दिली होती अगोदर, काय आगाऊ सूचना दिली होती? फक्त मला बांधकाम करा म्हणे बिंदास त्याच्यात तिथं तुम्ही.
आपण पाहू शकतो जी ग्रामपंचायत बांधकाम करा सांगते तीच ग्रामपंचायत विना परवाना अतिक्रमण काढते. ही कुठली पद्धत आहे अशी अतिक्रमण करण्याची? नोटीस नाही साहेब, काय नाही काय नाही. गोरगरिबांनी ही कसं काय अतिक्रमण, असं कोणती पद्धत आहे यांची अतिक्रमण काढायची? यांनी आज काही सुद्धा इथून आम्हाला खुर्ची सुद्धा या लोकांनी काढून नाही दिली. अशी पद्धत असते का? आज माय बाप इथं काम करतो, आम्ही दोघी जणी काम करतो, आमचं घर चालत आणि आज आमचं तोंडातला घास काढून घेतलाय. हे लोक सांगायला हेच, बांधू लागायला हेच, कर्ज द्यायला हेच, पण तोडायला हेच. आम्ही कुठे जायचं? आमची सोय लावून द्या म्हणा, नाही तर आम्हाला आमची नुकसान भरपाई द्या. विकून दिलं, बँकेची नोटीस दिलं, नोटीसवरती मी कर्ज काढलं, बांधकाम केलं. 2-3 वर्ष मी भाडं नाही भरलं. त्याच्यानंतर ते मला भाडं घ्या, ते म्हणजे भाडं नको आम्हाला. असे 50-5 सरपंच झाले, त्यांनी असे हे थापात उभं केल्यात आणि आता ते भरायच्या टायमाला या ठिकाणी तुम्ही बांधकाम करा तुम्हाला कोणी सांगितलं होतं? सरपंचांनी त्यांनी कोण सरपंच? भालचंद नवणे, बेबू शेठ, पवार साहेब, उपसरपंच. पवार साहेब म्हणजे पांडुरंगजी पवार. पवार साहेब तो पण होता पहिला सरपंच. त्यांच्या काळातच नाही गेलेले. पूजा करायला आले, फोटो काढायला म्हणजे फोटो नको काढू, राहून द्या. आता फोटो काढतो आमची इज्जत जाईल ना. निमगाव सावामध्ये म्हणजे ग्रामपंचायत उद्घाटन करायला ते येणार आणि तोडायला परत तेच जाणार. म्हणजे अतिक्रमण करायला तेच सांगतात हा. आणि पुन्हा कारवाई तेच तेच करतात. करतात. पांडुरंगजी पवार यांच्या मुलाचंही या ठिकाणी आहे अतिक्रमण ना. आहे. मग त्याच्यावर मात्र कारवाई होत ते नाही. कशी काय ती घरातली आली ना त्यांची शाखत त्यांच्या घरातली आली सगळी. मग ही जी कारवाई झालेली आहे सर्वसामान्यांवर त्यांनी अन्याय केलेला आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तेच अन्याय झालं, मलाच पटलं नाही तर मला त्यांनी पहिले कळवा पण नोटीस द्यायला पाहिजे. अशी तू खाली कर बा, तुला गाळा देऊ बा, तू सामान कुठेतरी ठेव, असे काय म्हणलेच नाही मला. डायरेक्ट खाली करायला लगेच पोलीस आणले, लगेच खाली करायचं. निमगाव सावा ग्रामपंचायतीनं केलेली कारवाई गावची शांतता बिघडवणारी ठरवत आहे. अजूनही ना या गावच्या निमगाव सावेच्या सरपंचांनी सदस्यांनी एकत्र बसून ज्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांना जर विश्वासात घेतलं नाही तर हा बळका अधिक तीव्र होऊ शकतो. निमगाव सावा ग्रामपंचायतीनंच अतिक्रमण केलेलं आहे, तेही त्यांनी पाडलेलं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी ग्रामपंचायतीने मुतारी बांधलेली आहे, त्याचा खर्च वाया गेलेला आहे. ही मुतारी ग्रामपंचायतीनं पाडलेली आहे. वास्तविक ही का बांधली आणि जर पाडायचीच होती तर बांधण्याची गरज नव्हती. ही झालेला खर्च कोणाकडनं वसूल करायचा असाही प्रश्न आहे. माझ्यासोबत काही तरुण आहेत, या कारवाई संदर्भात त्यांना काय वाटतंय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? आम्हाला दुकानाचं अतिक्रमण काढताना पूर्वसूचना गंती देण्यात आली नाही आणि डायरेक्ट आम्हाला एक अर्धा तास पहिले फक्त सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे काही अधिकारी आल्यानंतर डायरेक्ट आमच्या दुकानाला JCB लावून तोडण्यात आले. आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालत असून आता आमची 2 दिवस दुकानं बंद आहे. याचा काहीतरी पाठपुरावा झाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आम्हाला दुकानाची जे भाडेवाढ आहे हे न विचारता ग्रामपंचायतीने केलेली. त्यात आम्हाला 10 बाय 10चा गाळा असून पुढे ते शेड होतं ते पण काल तोडण्यात आलेले. ग्रामपंचायतीनं केलेली कारवाई कितपत योग्य कितपत अयोग्य या संदर्भामध्ये तरुणांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. माझ्यासोबत दुसरे एक तरुण आहेत. ग्रामपंचायतीने केलेली कारवाई नेमकी कशी आहे, सर्वसामान्यांवर अन्याय काय झाला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. कारवाई करावी, कशी करावी याला नियम अटी असतात. पूर्ण सूचना न देता यांनी कारवाई केली. JCB आणला, अर्धा तास अगोदर यांना पूर्ण गाड्या मालकांना खाली करायला सांगितलं. अर्धा तासात कोणचं दुकान खाली नाही, यांनी डायरेक्ट JCB लावून धडाधड तोडून टाकले. न सांगता यांनी कारवाई केली. त्याला आमच्या गावाकडून मी निषेध मानतो. आणि गट क्रमांक 119, गट क्रमांक 118 आहे, गट क्रमांक 120 ह्या जुन्या किसी 30 वर्षाच्या किसी आणि पांडुरंग पवारची गावाची 27-28 वर्ष या गावावर सत्ता असून त्याला ते काय ते अतिक्रमण आतापर्यंत हटवणार नाही. या गोरगरिबांना अन्याय केला, यांनी शेड तोडले. यांच्या फक्त पोटावर पाय देण्याचं काम पांडुरंग पवारांनी केलेलं आहे. त्यांच्या सहकारी मित्रांनी, त्यांच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्याची सत्ता असून त्याची हुकुमशाही या गावावर आज गाजती. म्हणून या गावाची आज ही बेकार तरच आहे. काल JCB 3:30च्या दरम्यान आला आहे. JCB लावणं यांना पूर्वसूचना फक्त अर्धा तासाचा अगोदर दिली. JCBने अख्खं भुईसपाट केलं आणि 5:45च्या दरम्यान JCB माऊली काट्यांच्या कोपऱ्यापर्यंत गेला, तिथून बंद झाला. आणि सकाळी सगळ्यांना बोलून घेतलं, तिकडल्या त्या पवार साहेबांची जी गल्ली त्यांना बोलून घेतलं, तुमचं अतिक्रमण काढा. असं का त्यांना बी JCB लावायचा होता ना. मग इथं लावला तर मग तिथं JCB लावायचा होता. ही कोण हातीच्या कानातून आलेली काय ते काय असे? पांडुरंगजी पवार यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी केलेली कारवाई ही आकसानीच केलेली आहे. कारवाई करायची होती ती सगळ्यांवर एकसारखी करायला हवी होती, मात्र तसं झालं नाही. सर्वसामान्यांची रोजीरोटी त्यांनी हिसकावून घेतलेली आहे. झालेली कारवाई ही अत्यंत निर्दयीपणे केलेली कारवाई आहे. याची गंभीररित्या चौकशी झाली पाहिजे.
त्याचबरोबर जे झेडपी उपाध्यक्ष आमचे माझे त्यांच्याजवळचे जे कार्यकर्ते नाही, कोण म्हणजे माझी म्हणजे तुम्ही कोणाबद्दल म्हणताय? पांडुरंग पवार त्यांच्याजवळचे जे आहेत त्यांचे बांधकामं न तोडता म्हणजे फक्त तात्पुरतं कारवाई करून बाकीची जी बांधकामं आहेत गरीब लोकांची, उदाहरणार्थ आमचा अशोक बेड आहे, न्हावी काम करतो, त्याचं तर आरसासुद्धा काढू दिला नाही दुकानामधला. त्याच्यामुळं ही अन्याय झालेला आहे गरीब लोकांवरती. त्यामुळे आणि इथं जी सार्वजनिक मुतारी बांधलेली होती ही ग्रामपंचायतच्या पैशामधून बांधलेली होती आणि ती मुतारी देखील यांनी पाडली. मग जर अतिक्रमण होतं तर ग्रामपंचायतने ती मुतारी बांधली कशी अतिक्रमणावर, हा एक आम्हाला पडलेला सवाल. तर त्याचा खर्च जो आहे तो ग्रामपंचायतच्या मार्फत ग्रामस्थांच्या निधीमधूनच झालेला, महसूलमधून झालेला आहे, तरी त्याचा खर्च ग्रामपंचायतीने कडून वसूल व्हावा अशी आमची सगळी नागरिकांची मागणी. काय करता काढलं केवढं सुपारी घेतली ती मोडायला झाली. ग्रामपंचायतीच्या सरपंच माझ्यासोबत मंगला घोडे आहेत. त्यांची ही कारवाई कितपत योग्य आहे आणि कारवाई कशा पद्धतीने केली हे आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, तुम्ही आता सध्या ही जी अतिक्रमणं काढतायत या संदर्भामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही गरिबांवर आकसाने कारवाई करतात आणि मोठ्यांची अतिक्रमणं काढत नाही. नेमकी ग्रामपंचायतीची भूमिका या संदर्भात काय आहे? ग्रामपंचायतने आम्ही सर्वसामान्य लोकांनी वेळोवेळी येऊन ग्रामपंचायतील लोकांना मी सरपंचांना आम्हाला सांगितलं की जी अतिक्रमण ती तुम्ही काढत जा आणि त्यामुळे आम्ही मासिक सभेमध्ये आणि ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ती अतिक्रमणं काढण्याचं चालू केली. नाही, असा एक आरोप केला जातो की गरिबांची अतिक्रमणं काढतात आणि मोठ्यांना बाकी तुम्ही तुझा भाव कोणाचाच नाही, मोठ्यांचा पण नाही, गरिबांचा नाही, सगळ्यांना सारखीच वागणूक इथं. तुम्ही जी अतिक्रमणं झालेली आहेत त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत एक ठराव केलेला आहे. त्याच्यामध्ये पांडुरंगजी पवार यांच्या मुलाचं अतिक्रमण आहे, एक गॅस एजन्सीचं अतिक्रमण आहे. त्यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार आहात? हो, जी न्यायालयीन आदेशानुसार आम्ही तिच्यावर कारवाई करणार आहे. नाही, म्हणजे त्यांचं अतिक्रमण काढायला न्यायालयाची परवानगी लागते आणि हे अतिक्रमण काढायला न्यायालयाची परवानगी लागत नाही, हा विषय समजून सांगा. जी न्यायालयाची आदेश तिच्यावरून परवानगी घेतली ना आम्ही ती काढणार अतिक्रमण ही ग्रामपंचायतच्या हद्दीमधली होती, त्यामुळे ती आम्ही स्वतःहून काढली. मग जे पांडुरंगजी पवार यांच्या मुलाचं अतिक्रमण आहे किंवा गॅस एजन्सीचं आहे हे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये नाही असं आपल्याला म्हणायचं आहे? हो, ते आमच्या हद्दीमध्ये नाही आहे, ते ग्रामपंचायतच्या, ते PWच्या हद्दीमध्ये. आपण पाहू शकतो ज्या वेळेस गॅस एजन्सीनं या ठिकाणचा परवाना घेतलेला आहे त्यांना ग्रामपंचायतीनं ना हरकत दाखलाही दिलेला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणतात की याच्याशी आमचा संबंध नाही. वास्तविक ग्रामपंचायत जर संबंध नसेल तर ही ग्रामपंचायत त्यांना ना हरकत दाखला कसं देऊ शकते? ही कारवाई काही अंशी वादातीत ठरत आहे. ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे की आम्ही जी कारवाई करतोय ती नियमातच करतोय, कोणावरही आकस करत नाही. माझ्यासोबत ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोविंदजी आहेत, यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात. उपसरपंच साहेब, आपण 2 दिवसापासून अतिक्रमणाच्या विरुद्धची कारवाई सुरू केलेली आहे. स्थानिक काही नागरिकांचं म्हणणं आहे की आमच्यावर आकसानी कारवाई होते आणि पांडुरंगजी पवार किंवा ग्रामपंचायतीच्या जी जवळची लोक आहेत त्यांना मात्र संरक्षण दिलं जातं. याविषयी आपण काय सांगाल? नाही, अशा प्रकारे इथं काही कोणत्याही प्रकारचा पॉलिटिकल इश्यू नाही आहे. कारवाई करताना आम्ही राजकीय कोणत्याही पक्षाच्या लोकांना आम्ही वरची म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आपण थोडक्यात आम्ही कोणत्या दडपणाखाली नाही आहे. ग्रामपंचायतीने कोणाचा हा आमच्या पण पक्षाचा तो आमच्या पक्षाचा असं कोणत्याही प्रकारचे असं भेदभाव केलेला नाही. अतिक्रमण काढताना ही सगळ्यांची काढलेली आहे. साहेब, आपण म्हणतात सगळ्यांचीच अतिक्रमणं काढलेली आहेत. पांडुरंगजी पवार यांच्या मुलाची हुंडेकरी आहे, तेही अतिक्रमणात येते, मग त्याच्यावर कारवाई का होत नाही? पांडुरंगजी पवार यांचं इथं एक महाविद्यालय आहे, त्यांचं त्या ठिकाणी एक पतसंस्था आहे, त्याही ठिकाणी अतिक्रमण आहे. हे एवढे दिवस अतिक्रमण कसं झालं, याला कोण जबाबदार आहे? वास्तविक पाहता सिटी सर्वेच्या तुम्ही आता पहिला जो तुम्ही आरोप केलेला आहे की पांडुरंग पवार आरोप आम्ही करत नाही, सर्वसामान्य नागरिक तुमच्या गावचे लोक करतात. मान्य आहे. आमचा व्यक्तिगत कुठलाही आरोप नाही. ओके, जनतेने आरोप केलेला आहे. तुम्ही आता जाऊन प्रत्यक्ष पाहू शकता की ज्यांचं संस्थेचे म्हणजे ज्या ठिकाणी कॉलेज आहे, कॉलेजची जागा आहे, त्यांची जी हुंडेकरी चालते ती हुंडेकरी 119 गटामध्ये आहे. त्या संदर्भात कोर्टामध्ये मॅटर चालू आहे. त्याच्यावरती ज्यावेळेस निर्णय होईल त्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांची जी पतसंस्था आहे, पतसंस्थेमधील असलेली पुढची जी अतिक्रमण आहे ती आता तुम्ही प्रत्यक्ष पाहून तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणची ती अतिक्रमण. सरपंच साहेब, ती अतिक्रमणं एवढे दिवस कशी झाली, कोणाची परवानगी न झाली, आतापर्यंत कारवाई का झाली? याच्यावर काय कोणत्याही परवानगी केलेली नाही. हे फक्त वैयक्तिक मालकांनीच केलेले आहे. ज्याप्रमाणे आपण बाकी ठिकाणी अतिक्रमण झालेले हे काय कोणाच्या परवानगीने झालेले नाही आहेत.
तुम्ही ज्यांची अतिक्रमणं काढलेली आहेत त्यांचा असा एक आपल्यावर आरोप आहे की कुठल्याही प्रकारची लेखी नोटीस न देता, आम्हाला विश्वासात न घेता दादागिरीनं आमच्यावर कारवाई केली आहे. नाही, अशा प्रकारची कुठे दादागिरी केलेली नाही. आम्ही सकाळी त्यांना 11 वाजता जाऊन प्रत्येकाला सांगितलं होतं, ज्यांची अतिक्रमण आहे तुम्ही तुमची वैयक्तिक अतिक्रमणं काढून घ्या. तुम्ही त्यांना लेखी पत्र का देऊ शकले नाहीत? कायदेशीर कारवाई करून ही कारवाई का केली नाही? कायदेशीर पत्र वास्तविक पाहतात त्यांची आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही. वास्तविक पाहतात त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत, कोणाच्या परवानगीने केलेले नाही. तुम्ही म्हणताय तुमच्याकडे नोंद नाही. जर काही गाळे ग्रामपंचायतीचेच आहेत, त्याच्या पुढे अतिक्रमण होतंय, तुम्ही त्यांना लेखी पत्र देऊ शकत होता, असं मात्र घडलेलं नाही. तशा प्रकारे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या होत्या. ज्यावेळेस ते बांधकाम करत असतानाही त्यांना त्यावेळेस तोंडी सांगितलेलं होतं, तुम्ही बांधकाम. उपसरपंच साहेब, ग्रामपंचायतीचा कारभार तोंडी चालत नाही, तो कागदावर चालतो. तुम्ही त्यांच्याकडनं भाडं घेता, त्याची त्याला पावती देता, त्यांना दुकान दिलंय, त्याच्यावर रितसर ॲग्रीमेंट आहे. असं असताना तुम्ही त्यांना लेखी पत्र द्यायला हरकत काय होती? कालावधी कमी होता. ज्यावेळेस ज्या शासकीय जागेमध्ये जेव्हा अतिक्रमणाची ज्यावेळेस कामं चालू झाली, तेव्हा आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं की या ठिकाणी लोकांनी खुणा केल्या होत्या. प्रत्यक्ष त्या ठिकाणी रातोरात ते अतिक्रमण ती करणार होती. ही होऊ नये म्हणून आम्ही काय केलं की जी अनधिकृत बांधकामं आहेत, कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांनी बांधकाम केलेलं आहे. या पुढं होणारी अतिक्रमणं होऊ नये इथपर्यंत तुम्ही अलर्ट राहणं हरकत नाही. मात्र ज्यांचं अतिक्रमण झालंय तुमच्या गाळ्याच्याच पुढे, ते गेले काही वर्ष झालेलं आहे, मग त्यांच्यावर लेखी समन्स बजावणं, त्यांना लेखी कळवणं, विश्वासात घेणं, अतिक्रमण करणारी तुमच्याच गावची माणसं आहेत, असं का झालं नाही? आता त्यावेळी तत्पूर्वीचे जे मुख्य आपले सरपंच होते, उपसरपंच होते, त्यांना मी विचारलं तर त्यांनी आम्ही तसं सांगितलं की त्यांना आम्ही त्यांच्या प्रकारे तसं तोंडी त्यांना निवेदन दिलेलं होतं. तर त्यांनी काय ती कारवाई केलेली नाही. तर आम्ही ज्यावेळेस आम्ही याच्यामध्ये आलो तर त्यावेळेस आम्ही त्यांना तशा प्रकारची 2 नोटीस दिलेल्या होत्या, तुमच्या भाड्याच्या संदर्भात आणि याच्या संदर्भामध्ये. तशी ते नाही सर, भाड्याचं नोटीस हा विषय वेगळा आणि तुमचं अतिक्रमण आहे ते तुम्ही तात्काळ काढा, अशा प्रकारचं नोटीस देणं म्हणजे ही कारवाई कायदेशीर झाली असती, असं मात्र होताना दिसत नाही. माझं एक असं मत आहे की वास्तविक पाहतात त्यांनी ज्यावेळेस अतिक्रमणं केली त्यांनी काही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती. ग्रामपंचायतच्या गाळ्यामध्ये व्यवसाय करणं कर्म पाहत असतानाही त्या व्यक्तीनं कोणाचीही परवानगी न घेता त्यांनी ते रातोरात अतिक्रमण. तुम्हाला असं म्हणायचं आहे त्यांनी परवानगी न घेता अतिक्रमणं केली, आम्हाला सुद्धा त्यांची परवानगी न घेताच कारवाई केली, आम्ही केलेली कारवाई योग्य असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, योग्य आम्ही म्हणतच नाही ना, कारण आम्ही त्यांना पूर्वसूचना दिलेली होती. सकाळी 11 वाजता आम्ही त्यांना सूचना दिली होती. तसं तर पोलीस पाटील आमच्याबरोबर आहेत, त्यांना विचारू शकता तुम्ही. आम्ही 11 वाजता त्यांना जाऊन प्रत्येक सांगितलं होतं की तुमची ती अतिक्रमण आहे, तुम्ही ती काढून घ्या. एका गाळेधारकाला तुमची NOC आहे, त्यांनी बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे, त्याचे हप्तेही अजून फिटलेले नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं अतिक्रमण जर होतं तर त्यावेळेस आम्हाला NOC दिली, आमच्यावर कारवाई केली, नियमात आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला लेखी न देता, कुठली सूचना न देता आमचं अतिक्रमण काढलेलं आहे. आता आम्ही पैसे कसे भरायचे काय सांगा? आम्ही तर त्यांना तर त्या आमच्या ग्रामपंचायतीचे जे गाळे आम्ही त्याला ते गाळे ते देणारच आहेत. ग्रामपंचायतीचे गाळे त्यांनी जे बांधकाम केलं होतं ते अनएथोराईज केलं होतं. त्यांना ॲथोराईज करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीचे गाळे त्यांना व्यवसाय करण्यासाठी देणार आहोत. ज्यांचे गाळे पाडलेत, पंचायतीचे आहे ते तुम्ही अतिक्रमण काढलीत, त्यांचा व्यवसाय कशा पद्धतीने उभा करणार आहे आणि तो कधीपासून त्यांना गाळे ताब्यात येणार? आम्ही त्यांना 2 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये सोमवारी आले की सोमवारी गाळे त्यांच्या ताब्यात त्यांना देऊन टाकणार व्यवसाय करण्यासाठी. रस्त्याच्या पलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे, अलीकडे गावठाण आहे, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची एक मुतारी आहे. जी मुतारी ग्रामपंचायतीनं सार्वजनिक निधीमधनं बांधली, ती मुतारी ग्रामपंचायतीनं पाडली. लोकांचं म्हणणं असं आहे की ती बांधलीच का, आणि जर पाडली तर याचा वसूल ग्रामपंचायतीकडनं करून घ्यावा. या संदर्भात काय पाडली म्हणजे काय आम्ही वैयक्तिक पाडलेलं नाही. सर्व लोकांचा रोष असा होता की त्या ठिकाणी जे गाळेधारक होते ते गाळेधारकांचं असं म्हणणं होतं की त्या मुतारीला आउटलेट नसल्यामुळं त्या ठिकाणी ते पाण्याचा वास आम्हाला येतो, त्याचं दुर्गंधी आम्हाला येते, म्हणून ती मुतारी काढून टाका असं त्यांचं काल सर्वांचं निवेदन होतं. म्हणून ते आपण उपसरपंच साहेब, मुतारी बांधली ग्रामपंचायतीनं, त्याची स्वच्छता राखणं काम ग्रामपंचायतीचं, आउटलेट निर्माण करणं हे कामही ग्रामपंचायतीचं. तुम्ही तुमच्या कामात अपयशी ठरलात आणि नागरिकांची मागणी आहे म्हणून तुम्ही म्हणताय ती पाडली, हे कितपत योग्य? आम्ही थोड्या दिवसामध्ये आम्ही नवीन बांधकाम करणारच आहे त्या ठिकाणी. कारण ती काय झालं होतं माहिती का, जमीन मुरम टाकल्यामुळं काय झालं, ती साईड झाली वर आणि ते झालं खाली, त्याच्यामुळे ते पाण्याचं जे आउटलेट होतं बाहेर, ते पाण्याचं जागा नसल्यामुळं त्या ठिकाणी ते पाणी साठायचं आणि त्याचा वास यायचा. म्हणून आता आम्ही काय करणार, ती बांधकाम त्याच जागेवरती आम्ही थोडी उंच करून बांधणार आहोत. निमगाव सावा ग्रामपंचायतीवर गेले 25 वर्ष पांडुरंगजी पवार यांची सत्ता आहे. पांडुरंगजी पवार यांचं काम कसं आहे हे उभ्या तालुक्याला, जिल्ह्याला माहीत आहे. मात्र पांडुरंगजी पवार यांनी सध्याची केलेली कारवाई ही आकसाने केली,
पांडुरंगजी पवार यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे, मागणी आहे. काय सांगाल तुम्ही? मी तुम्हाला तेच सांगितलं की पूर्वी ही ग्रामपंचायतची कार्यवाही आहे ती काय कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या पक्षाच्या दबावाखाली आलेली आहे असं काही नाही आहे. ही ग्रामपंचायतनं सर्वांनी निर्णय घेऊनच त्या ठिकाणी केलेली ती कारवाई. पांडुरंगजी पवार यांच्या मुलाची जी हुंडेकरी आहे, त्याचबरोबर एक इथं गॅस एजन्सी आहे, तीही अतिक्रमणात आहे. तुम्ही सांगताय हा विषय न्यायालयीन प्रविष्ट आहे. जर न्यायालयाची ऑर्डर आली अतिक्रमण काढा म्हणून, तर तुम्ही तात्काळ काढणार? आदेश आल्याच्या नंतर जर आम्हाला पोलीस संरक्षण मिळालं तर आम्ही ती 0 मिनिटात काढून टाकू. साहेब, जी जागा त्या गॅस एजन्सीच्या मालकाची नाही असं असताना ग्रामपंचायत ठराव करते, त्यांना परवानगी देते. मूळ मालकाची जागा नसताना ग्रामपंचायत त्यांना परवानगी देते कशी? वास्तविक पाहता ज्या वेळेस ग्रामपंचायतीने त्यावेळेस त्यांना परवानगी दिली त्यावेळेस त्या जागेची मोजणी झालेली नव्हती. म्हणजे या ग्रामपंचायत 119चा जो गट नंबर आहे हा तो कुठपर्यंत आहे हा ग्रामपंचायतीला सुद्धा माहिती नसल्यामुळं त्यांनी काय केले त्यावेळेस त्यांनी ज्या पुरावे दिलेत हे पुरावे त्यांचा जो गट आहे पाठीमागच्या बाजूला म्हणजे 119 गटाच्या पाठीमागं जो गट आहे त्या गटामध्ये असलेल्या जागेचे पुरावे दिले आणि त्या पुराव्यावरून या ठिकाणी म्हणजे कोणतीही खातरजमा न करता तुम्ही त्यांना एनओसी दिली? त्यावेळेस ते पुरावे सादर केले होते ना त्यांच्यापुढे. साहेब, ज्या जागेला तुम्ही एनओसी दिली ती जागा त्यांचीच आहे का, किंवा ती जागेची साईज काय आहे ही पाहण्याची जबाबदारी कोणाची? मी तुम्हाला तेच सांगितलं की पूर्वीच्या काळी ज्यावेळेस त्यांना एनओसी दिली देत असताना त्यावेळेस त्यांनी जे पुरावे सादर केले त्यांनी डॉक्युमेंट दिले परंतु ती जागा मोजण्याची जबाबदारी कोणाची होती? त्यावेळेस मोजणी करणं एवढ्या तातडीने शक्यच नव्हतं ना. मग तुम्ही त्यांना एनओसी देण्याची घाई का केली? कुठलीही खातरजमा नाही केली. उद्या मी डॉक्युमेंट आणून दिले की या ठिकाणी माझी 25/15ची जागा आहे आणि मला एनओसी द्या, तुम्ही खातरजमा न करता एनओसी देणार? त्यांनी जे उतारे सबळ पुरावे दिले त्या पुराव्याच्या आधारेच त्यावेळेस त्या तत्कालीन ग्रामसेवकाने सरपंचाने जी ग्रामपंचायत त्यांना बांधकाम करायला परवानगी देते तीच ग्रामपंचायत पुन्हा ते बेकायदेशीर बांधकाम आहे असं ठरवते. तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीची ही चूक आहे असं वाटत नाही? ते चूक आहे असं मी माझ्या मनाने ते म्हणणार नाही का चूक आहे म्हणून. कारण प्रत्यक्ष ज्यावेळेस त्या गटाची मोजणी केल्याच्या नंतर आमची हद्द कुठे आहे जोपर्यंत निश्चित होत नव्हतं तोपर्यंत आम्ही कसं म्हणू शकतो की ते अतिक्रमणामध्ये आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष मोजणी केली आमच्या प्रत्यक्ष नकाशा हातामध्ये आला तेव्हा आम्हाला कळलं की ते आमच्या अतिक्रमणामध्ये आहेत म्हणून. म्हणजे जर आता न्यायालयाकडनं आदेश झाला ते अतिक्रमण असेल तर तुमची कारवाई हे नियमात असेल, तुम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही असंच तुम्हाला? कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही दबावाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या दडपणाखाली येणार नाही. कोर्टाचे जे आदेश होतील त्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत त्या गटामध्ये असलेल्या सर्व अतिक्रमणावर कारवाई करणार आहे. ग्रामपंचायतीचं म्हणणं असं आहे की आम्ही कोणावरही आकसानी कारवाई केली नाही, आमचा जवळचा असेल दूरचा असेल असा कुठलाही भेदभाव केलेला नाही. असं जरी ग्रामपंचायत सांगत असली तरी ग्रामपंचायतीनं त्यांना लेखी कळून ही कारवाई करायला हवी होती अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. ती मागणी अवास्तव नाही. हे भविष्य काळामध्ये ग्रामपंचायत सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचा व्यवसाय उभा करून देईल अशी अपेक्षा करूया. सुरेश वाणी, आपला आवाज, निमगाव सावा. तर हे होतं आजचं विशेष बातमीपत्र. पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.